व्यवसाय करा मित्रांनो। त्या व्यवसायासाठी जर तुमच्या घरच्यांचा सपोर्ट असेल तर व्यवसाय तुमचा उंच शिखरावर जाण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही। तुम्ही शेळी पालन करत असाल ना, तुमच्यासाठी एक सिंपल सी ट्रिक सांगतो मित्रांनो। ज्यावेळेस तुम्ही आपल्या फार्मवर शेळ्या आणाल त्या शेळींना केव्हा पण बोकड नाही लावायचा। बोकडचा पण एक ठराविक असा विशेष कालावधी ठेवायचा, ठराविक कालावधीमध्येच बोकड लावायचा, जेणेकरून तुमचं जे येणारं प्रोडक्शन असतं ते एकाच वेळेस येत असतं। संपूर्ण शेळ्या गाभण आहे, ओके। इंचे 3-4 वेत झालेले मी तुम्हाला दाखवतोय। 4 वेत झालेले माझ्या ह्याच फार्मवर ह्या शेळींचे, आणि त्या शेळींचे पिल्लेही दाखवतो मित्रांनो तुम्हाला, आणि तिच्या पिल्ल्यांकडनं पिल्ले झालेले दाखवतो परत अजून तुम्हाला। ज्यावेळेस शेळीच्या ह्या दोघं बाजू पूर्ण भरलेल्या आणि बंद झालेल्या असतात ना, त्यावेळेस ते शेळी मनाने सॅटिस्फॅक्शन होत असते। आणि त्याच वेळेस तुम्ही पण मनाने सॅटिस्फाईड होत जा की माझी शेळी आज पूर्ण दिवसभर खूप तिने चारा खाल्ला आहे आणि तिच्या मनाची समाधानी झालेली आहे। जोपर्यंत तिच्या दोन्ही बाजू हाफ राहतील, म्हणजे असं समजा की ती अर्धपोटी शेळी आहे। जय शिवराय शेतकरी मित्रांनो, नवीन शेळी पालकामध्ये बरेच असे भ्रम असतात, बरेच असे मिथ असतात की खरंच शेळी पालन परवडतं का, किंवा शेळी पालनात खरंच नफा आहे का, शेळी ही खरंच गरीबाची गाय आहे का, किंवा अशी एक जुनी म्हण आहे शेळी ही 10% रिटर्न देत असते बॉ। या सगळ्या गोष्टींचा जो भ्रम आहे किंवा ह्या गोष्टींची जी कन्सेप्ट आहे, जे मीथ आहे, आज तुमच्या समोर उलगडायचा प्रयत्न करतोय मित्रांनो। एकंदरीत सांगायचा हेतू एवढाच होता, किंवा व्हिडिओ बनवायचा हेतू एवढाच होता की माझ्या फार्मवर शेळी पालनातनं मला किती उत्पन्न मिळालं, किंवा माझ्या ह्या सगळ्या ब्रीडिंग सेटअपच्या शेळींमधनं मला त्यांच्याकडनं किती प्रोडक्शन आणि किती उत्पन्न भेटलं, हेच तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून। तर कृपया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं या माझ्या 5 शेळ्या ज्या ब्रीडिंग सेटअपसाठी मी ठेवलेल्या आहे, याचं रिझन असं होतं मित्रांनो, या ज्या शेळ्या आहे ना 2 या 3 बच्चांना पिल्ले देतात, म्हणजे 2 या 3 बच्चे जन्माला घालतात। सोबतच सांगायचा हेतू असा आहे की यांचे जे प्रोडक्शन असतात, पिल्ले देण्याची जी क्षमता आहे खूप छान आहे, जबरदस्त देत असतात मित्रांनो। तुम्ही क्वालिटी बघू शकता माझ्या शेळ्यांची, बघा किती जबरदस्त क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत आपल्या। असं तुम्ही म्हणत असाल की या शेळ्या खूप छोट्या आहे वॉच, विषय मित्रांनो छोटीचा किंवा मोठीचा नसतो, ती शेळी त्या पिल्लाला कसा जन्म देते या गोष्टी जास्ती महत्वाच्या असतात। एकंदरीत सांगायचा विषय एवढाच आहे मित्रांनो, तुम्ही शेळी पालन करत असाल ना, तुमच्यासाठी एक सिंपल सी ट्रिक सांगतो मित्रांनो। ज्यावेळेस तुम्ही आपल्या फार्मवर शेळ्या आणाल त्या शेळींना केव्हा पण बोकड नाही लावायचा। बोकडचा पण एक ठराविक असा विशेष कालावधी ठेवायचा, ठराविक कालावधीमध्येच बोकड लावायचा, जेणेकरून तुमचं जे येणारं प्रोडक्शन असतं ते एकाच वेळेस येत असतं, ओके। आता ह्या माझ्या संपूर्ण शेळ्या गाभण आहे, ओके। इंचे 3-4 वेत झालेले मी तुम्हाला दाखवतोय। 4 वेत झालेले माझ्या ह्याच फार्मवर ह्या शेळींचे, आणि त्या शेळींचे पिल्लेही दाखवतो मित्रांनो तुम्हाला, आणि तिच्या पिल्ल्यांकडनं पिल्ले झालेले दाखवतो परत अजून तुम्हाला। आता तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल साठी, ही बघा ही माझी शेळी आहे, गावराणी शेळी म्हणता येईल, खूप बुटकी आहे, ओके। बघू शकता तुम्ही इतकी बुटकी शेळी आहे, तिच्या 2 पाठा बाहेर आहे, तुम्हाला दाखवतो, दाखवा जरा पाठा त्यांना। तर मित्रांनो तुम्ही ती शेळी पाहिलीच असेल, त्या शेळीच्या ह्या 2 पाठा आहे मित्रांनो, बघा। आता ह्या 2 पाठा एकाच वेळेला जन्माला आलेल्या, आणि ह्या 2 पाट्यांचे हे पिल्ले मित्रांनो, हे बघा, हे जे पिल्लू आहे ह्या पाठीचे, ही 3rd वेतापूर्वी दिलेली तिने ही पाट आहे, सोबतच तिची बहीण ही आहे। ह्या शेळीने हे पिल्लू दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही यकीन नाही करू शकाल किती जबरदस्त पिल्ल दिलेले तिने। फर्स्ट वेताच्या पाठी मित्रांनो या दोघी, आणि त्या शेळीच्या पाठी येत्या। बच्चांची क्वालिटी बघू शकता मित्रांनो, त्या शेळीने आपल्या फार्मवर आल्यानंतर फर्स्ट टाइम दिलेल्या ह्या पाठी आहे। आता तुम्हाला सांगायचा एक हेतू, ती एक शेळी, तिचं एक्झाम्पल घेतो मी, त्या शेळीने या 2 पाठी दिल्या, ह्या पाठीने हे पिल्ले दिले। इंच्या व्यतिरिक्त त्या शेळीने तिकडे अजून तुम्हाला दाखवतो माझे पिल्ले, तिकडे अजून दाखवतो, त्या शेळीचे 2 वेत माझ्याकडे झालेले इंच्या नंतरचे। तर मित्रांनो सांगायचा हेतू एवढाच आहे ना की तुम्ही तुमच्या फार्मवर उत्कृष्ट दर्जाचा ॲनिमल ठेवा, उत्कृष्ट दर्जाचा प्राणी ठेवा, त्याच्याकडनं येणारं जे प्रोडक्शन असेल ते पण छान असेल, आणि त्या बदल्यात तुम्हाला खूप चांगलं उत्पन्न देऊन जाईल। आता सांगायचा हेतू जो होता माझा, मेन मुख्य जे रिझन होतं ते एवढंच होतं। आता माझ्या 5 शेळ्या आहे मित्रांनो, नाही जरी झालं तरी 2-2 पिल्ले देणारी आहे। याच्या अगोदर यांनी 2-2 पिल्ले देऊन ठेवलेले आहेत। या शेळींचे 3 वेत माझ्याकडे झालेले आहेत, म्हणजे 3 वेळेस यांनी पिल्ल्यांना जन्म दिलेला आहे।
याच्यातल्या काही शेळ्या अशा होत्या, म्हणजे काही पिल्ले असे होते की ते आता रिप्रोडक्शन त्यांचं चालू झालेलं आहे बाजूला. त्या व्यतिरिक्त या शेळ्यांचे 2-2 पिल्ले, आता तुम्हाला ते पिल्लेही दाखवतो. या शेळ्यांचे 3 वेतांचे पिल्लेही दाखवतो आपल्या फार्मवरती आता हल्ली अवेलेबल आहेत. सोबतच या शेळ्या आता गाभण आहेत. ओके, तुम्ही त्यांची क्वालिटी बघू शकता. शेळींची गाभण अवस्थेमध्ये किती आपण काळजी घेतलेली असते या शेळींची. तुम्हाला एक सांगतो, आवर्जून एक सांगतो, कुठली पण तुम्ही फार्मवर शेळी ठेवत असाल, ज्यावेळेस शेळीच्या ह्या दोघं बाजू पूर्ण भरलेल्या आणि बम झालेल्या असतात ना, त्यावेळेस ते शेळी मनाने सॅटिस्फॅक्शन होत असते. आणि त्याच वेळेस तुम्ही पण मनाने सॅटिस्फाईड होत जा की माझी शेळी आज पूर्ण दिवसभर खूप तिने चारा खाल्ला आहे आणि तिच्या मनाची समाधानी झालेली आहे. जोपर्यंत तिच्या दोन्ही बाजू हाफ राहतील, म्हणजे असं समजा की ती अर्धपोटी शेळी आहे. तर मित्रांनो, तुम्ही शेळी पालन करत असाल ना, तर मनामध्ये एकच उद्देश ठेवून चालायचा की कसं आपल्या ह्या शेळीच्या दोघं कुख्या म्हणजे बाजू तिच्या फुल होतील, हाच एक उद्देश ठेवायचा. आणि त्या हेतूने तुम्ही त्यांना चारा टाकायचा. शेळी असं कधीच म्हणत नाही मित्रांनो की तुम्ही मला खूप चांगला चारा द्या किंवा खूप चांगला असं खाऊ घाला, अजिबात नाही म्हणत. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मी माझ्या शेतामध्ये कधीच बाया लावून निंदत नाही मित्रांनो, म्हणजे गवत काढत नाही. हे असं गवत असतं ते कापून आणतो, या शेळींना टाकत असतो. सोबतच मी व्हरायटीज लावून ठेवल्या आहेत नेपियरच्या. त्या नेपियरच्या पण व्हरायटी मी आपल्या शेळींना टाकत असतो. सोबत सुका चारा आहे तो सुद्धा टाकत असतो. म्हणजे जेवढा तुम्हाला खर्च कमी करता आला ना, तेवढा करायचा प्रयत्न करा. शेळी असं कधीच म्हणत नाही की तुम्ही मला घासच द्या किंवा तुम्ही मला नेपियरच द्या किंवा तुम्ही मला विशिष्ट प्रकारचा चाराही द्या, असं कधीच म्हणत नाही. तुम्ही तिला झाडपाला जे असेल तुमच्याकडे अवेलेबल ते तुम्ही जास्त प्रमाणात द्या. ओके, ते दिल्याने फायदा सांगतो मित्रांनो तुम्हाला की तुम्ही जो इतर खर्च तुम्ही त्यांना करणार आहे, जसं खुराकवर तुम्ही खर्च करणार आहे तो तुमचा वाचणार आहे. किंवा तुम्ही आता माझ्या सेटअपमध्ये एवढ्या शेळ्या आहेत, 5 शेळ्या आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ते पिल्ले दाखवतो, ईदसाठी असलेले बोकडे दाखवतो. हे सगळं आम्ही घरच्या घरी हँडल करत असतो विदाउट एनी लेबर. माझ्या फार्मवर सध्या कुठलाच लेबर नाही मित्रांनो. जो लेबरचा खर्च आहे तो मी माझ्या शेळींना खुराकवर किंवा चाऱ्यावर किंवा विविध मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम याच्यावर मी खर्च करत असतो, जेणेकरून तिच्या पोटाला लागेल मित्रांनो. मी जर 10,000चा किंवा 15,000चा लेबर लावला, तो याच्या व्यतिरिक्त काय खाऊ घालणार आहे? तेच खाऊ घालणार आहे जे माझ्या शेतामध्ये अवेलेबल आहे. मग जो लेबरवर खर्च जाणार आहे तोच खर्च मी माझ्या शेळींना लावला, जेणेकरून तिच्या पोटाला लागेल. हीच कन्सेप्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवायची. आणि एक अजून सांगतो आवर्जून, ज्यावेळेस तुम्ही शेळी पालन करत असाल तर तुम्ही फार्मवर एक ठराविक असा कालावधी घ्या. त्या कालावधीमध्ये तुमच्या शेळींना बोकडाकडनं लावून घ्या. आणि त्या शेळ्या ज्यावेळेस लागतात त्यावेळेस गाभण अवस्थेमध्ये चांगली काळजी घ्या. आणि त्यांच्याकडनं जे येणारं प्रोडक्शन असतं ते एकच दम असतं. म्हणजे या 5 शेळ्यांकडनं मला ऍटलीस्ट 10 पिल्ले अपेक्षित आहेत. तर 10 पिल्ले माझ्या फार्मवर एकाच वेळेस आले तर ते 10 पिल्लांचा एक लॉट माझ्या फार्मवर तयार होणार. ही कन्सेप्ट तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. आता मेन सब्जेक्टवर येतो मित्रांनो, कसं शेळी पालन किंवा कशी शेळी ही गरीबाची गाय असते किंवा 10% कसा ती पैसा रिटर्न करू शकते किंवा माझ्या फार्मवरचं येणारं जे प्रोडक्शन आहे शेळींच्या मार्फत, तर त्याचं उत्पन्न किती हे तुम्हाला सांगायचं होतं. तर ह्या माझ्या 5 शेळ्या मित्रांनो, 5 शेळ्यांव्यतिरिक्त इंचे जे पिल्ले 3 वेताचे पिल्ले मी तुम्हाला तिकडे दाखवतो. त्यामधून मी जे बोकड होते कटिंग मार्केटसाठी विकले 8-8 हजार रुपये प्रमाणे, जवळजवळ ते 12 बोकड विकले. त्या व्यतिरिक्त पाठ आम्ही ठेवून ठेवलेले आहेत. आणि मागच्या वेताचे जे पिल्ले होते ते तसेच्या तसे आहेत. आता माझ्या फार्मवर 19 पिल्ले तुम्हाला अवेलेबल आहेत. त्या 19 पिल्ल्यांमध्ये आता परत ह्या 2 ज्या शेळ्या आहेत, त्या 2 पाटी आहे फर्स्ट वेताच्या, तिने 1-1 पिल्लांना जन्म दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त अजून पाटी गाभण आहेत त्या 19 पिल्ल्यांमध्ये. तर कसं असतं मित्रांनो, ही आहे ना, हे मतलब अशी कंटिन्यू सायकल चालत असते. ही सायकल कधी न थांबणारी सायकल आहे मित्रांनो. आता माझ्या फार्मवर या सगळ्या शेळ्यांना आपण एकाच वेळेस बोकड सोडत असतो. ओके, आणि त्याने कसं असतं ना की जे येणारं जे प्रोडक्शन असतं फार्मवर, जे पिल्ले येण्याची जी कॅपॅसिटी असते ना ती एकाच वेळेस येत असते. मग तो प्लॉट आपल्याला सापडतो, त्याच्याकडनं काहीतरी आपल्याला फायदा होत असतो. तर चला मित्रांनो, या शेळींचे जे तुम्ही पिल्ले होते, जे 3 वेताचे पिल्ले आपल्या फार्मवर ठेवून ठेवले ते दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, सांगायचा जो हेतू होता तुम्हाला की माझ्या फार्मवरील शेळ्यांकडनं मला किती उत्पन्न भेटतं, तर ते माझं जे उत्पन्न आहे मित्रांनो, तर हे मित्रांनो, कुठलाही सक्सेसफुल फार्म असेल किंवा कुठल्याही फार्मला जर सक्सेसफुल करायचं असेल तर तो फार्मची ओळख असते त्या फार्मवर असलेलं प्रोडक्शन मित्रांनो. कारण हा जो माल आहे ना मित्रांनो, हा एनी टाइम कधी तुम्हाला पैसे देऊन जातो मित्रांनो. ओके, तर हे आपले जे
ब्रीडिंग सेटअपवरल्या ज्या शेळ्या होत्या तुमच्याकडनं उत्पत्ती झालेली हे एवढे पिल्ले मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे एवढे पिल्ले. तर आज हे 19 पिल्ले मित्रांनो. आज जर मी हे पिल्ले विक्री जरी काढले, ओके, आज हे पिल्ले मी यांच्यातले 12 बोकड आपले ऑलरेडी सेल झालेले आहेत. 8,000 रुपये प्रमाणे आपण ते विकून पण ठेवलेले आहेत. सोबतच आता हे एवढे पिल्ले तुम्हाला दिसत आहेत. आता हे पिल्ले जर विकायचे जरी ठरले, आपल्याला काही जरी झालं तर 7,500 ते 8,000 रुपये ह्या पिल्लांचा दाम लागणार आहे मित्रांनो. आज 19 बच्चे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 19 × 7,500 करा किंवा 8,000 करा, तर आपल्या ह्या शेळींकडनं होणारं उत्पन्न किती असतं. ओके, याच्यात तुम्हाला सांगतो 1, 2 ही पार्ट या ऑलरेडी 2 गाभण आहे. तर कसं असतं ना, म्हणजे आपल्या फार्मवर जे प्रोडक्शन असतं ना मित्रांनो, शेळींकडनं जी उत्पत्ती होणारी असते ना, ही सायकल कंटिन्युअसली चालत असते. फक्त एक आहे मित्रांनो की तुम्ही शेळीची काळजी चांगली घ्या, त्या शेळीला समजून चांगलं घ्या. तुम्हाला ती कधीच नैराश्याच्या गर्दीत सोडणार नाही किंवा कधीच नाराज करणार नाही, कधीच नाही मित्रांनो. तुम्हाला सांगतो मी, आज जर मला कुठल्याही गोष्टीची अडचण आली किंवा मला आज प्रॉब्लेम आला, तर आज मी कधीही या शेळ्यांचे पिल्ले बाजारात उभे करू शकतो किंवा व्यापारी बोलवू शकतो, कधीही विकू शकतो. माझा कधीही पैसा तयार आहे. आज या बदल्यात जर मी 2 एकर जरी शेतीमध्ये काम केलं असतं किंवा मेहनत केली असती किंवा कुठलाही उत्पन्न घ्यायचा मी निर्णय घेतला असता मित्रांनो, आज एवढं उत्पन्न कधीच मला होऊ शकलं नसतं. मागच्या 1 किंवा 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सांगायचं हे तेवढंच की शेळीपालनात खरंच उत्पन्न आहे. आणि शेळीपालन ही अशी एक संस्था आहे किंवा असा एक व्यवसाय मित्रांनो, त्याच्यात डेफिनेटली पैसा डबल होतो. आणि खरंच जी एक जुनी म्हण आहे की शेळी ही खरंच 10% रिटर्न देत असते मालकाला, तर तो हा विषय मित्रांनो. आता 5 शेळ्यांकडनं झालेलं हे एवढं प्रोडक्शन, हे प्रोडक्शन मित्रांनो, हे 3 वेताचं प्रोडक्शन आहे मित्रांनो. हे 3 वेताचं त्या शेळ्यांकडनं झालेलं 3 वेताचं प्रोडक्शन आहे. तर काही जरी झालं तर त्या माझ्या ज्या शेळ्या होत्या मित्रांनो, त्या जनरली 10,000 8,000 रुपये प्रमाणे मी घेतलेल्या त्या शेळ्या. आता 3 वेत झालेले. आता काही जरी झालं तरी 7,000 8,000 रुपयाने हे पिल्ले विकले जाणार. तर माझ्या त्या शेळ्या मला फ्रीमध्ये पडलेल्या, सोबतच फ्रीमध्ये नाही त्यांच्याकडनं प्रोडक्शन घेऊन सुद्धा मला त्या प्लसमध्ये राहिलेल्या आहेत. तर ही कन्सेप्ट असते मित्रांनो. तुम्हाला शेळी पालन करायचं असेल ना, तर खूप मॉडिफाईड पद्धतीने नका करा. तुम्ही एक छोट्या लेवलने जरी चालू केलं तरी उत्तम आहे तुमच्यासाठी. फक्त अगोदर काय आहे की व्यवस्थित तुम्ही समजून घ्या शेळी पालन हा सब्जेक्ट काय आहे. आता बरेच असे फार्म आहे मित्रांनो की ती शेळी पालनाच्या नावाने चालू झालेत आणि बंद सुद्धा झालेले. तुमचं नियोजन जितकं उत्तम असेल ना, तर तितका तुमचा फायदाही चांगला असेल किंवा तुमचं प्रॉफिटही तेवढा असेल. तर सगळ्या गोष्टी नियोजनावर अवलंबून असतात मित्रांनो. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझे ईदसाठी तयार केलेले 10 बोकड सुद्धा आहेत. तुम्हाला ते बोकडही दाखवतो. जर तुम्ही बोकड बघितलेले नसतील तर ते बोकडही दाखवतो. चला. तर बघा मित्रांनो, हे माझ्या फार्मवर तयार झालेले 10 बोकडे आपण येणाऱ्या ईदसाठी यांना विकणार आहे. तर एक विचार करा मित्रांनो, ऑलरेडी माझ्या 5 शेळ्या आता ऑलरेडी गाभण आहेत. त्या व्यतिरिक्त 2 शेळ्या ज्या जणलेल्या आहेत, 300 पिल्ले होते, त्यांनी 1 पिल्ले दिलेले आहेत. सोबत 19 पिल्ले अजून आपल्या फार्मवर आहेत, त्यातही 4 पाटी त्या गाभण आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्या फार्मवर हे 10 बोकडांचा लॉट आहे मित्रांनो, जो ईदसाठी आपण विकणार आहे. तर एक नुसता अंदाजा करा तुम्ही मित्रांनो की मला उत्पन्न किती होत असेल. तर हाच एक सब्जेक्ट असतो किंवा सांगायचा हेतू एवढाच होता मित्रांनो की शेळी पालनात खरंच पैसे डबल होतात, पण त्या अनुषंगाने तुम्ही मेहनत केली पाहिजे. आज माझ्या फार्मवर 40 ते 45 ॲनिमल आहेत. एकही माणूस तिथं माझ्या फार्मवर कामाला नाही मित्रांनो. जे काही असतं ते आपण स्वतः मेहनत करतो. स्वतः आर्मीमध्ये मी असून मी कुठल्याच गोष्टीला लाजत नाही. मेहनत एकदम काटेकोर पद्धतीने करत असतो, खूप छान पद्धतीने करत असतो. सोबत घरच्यांचा सपोर्ट असतो. कुठला व्यवसाय करा मित्रांनो, त्या व्यवसायासाठी जर तुमच्या घरच्यांचा सपोर्ट असेल तो व्यवसाय तुमचा उंच शिखरावर जाण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. तर इम्पॉर्टंट आहे तुम्हाला तुमच्या घरच्यांचा सपोर्ट. तर बघा मित्रांनो, सांगायचा एवढाच हेतू होता की आपल्या फार्मवरचं उत्पन्न मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर हे आहे मित्रांनो माझ्या फार्मवरचं उत्पन्न. ओके, त्याला मी मेहनत खूप जबरदस्त घेतलेली. ओके मित्रांनो, तुम्ही आतोनात खर्च करण्याऐवजी जेवढा खर्च तुम्हाला वाचवता येईल तेवढा वाचवायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त खर्च जो असेल ना, शेडवर न करता किंवा लेबरवर न करता तुम्ही तुमच्या प्राण्यावर करा, जेणेकरून त्या प्राण्याच्या पोटाला लागेल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय फायद्यामध्ये होईल.
ओके, जेवढं तुम्ही ह्या प्राण्यांना खाऊ घालाल तेवढं तो प्राणी तुम्हाला प्रोडक्शन देणार म्हणजे देणार, तेवढा वेट चांगला गेन करणार तो, आणि सोबतच जेवढं वेट गेन करेल तेवढीच त्याची किंमतही वाढणार. तर मित्रांनो, हेच मला तुमच्या समोर हे मांडायचं होतं आणि हेच तुम्हाला आवर्जून सांगायचं होतं की आतूनात न खर्च करता सिंपलमध्ये करा. खूप मोठ्या लेवलने करण्यापेक्षा छोट्या लेवलपासून सुरू करा. तुम्हाला तुमचा फार्म उंच शिखरावर जाण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही. तर सांगायचा हेतू एवढाच होता की मेहनत चांगली करा तुमच्या फार्ममध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये. नक्कीच तो तुमचा व्यवसाय एक दिवशी खूप सक्सेसफुल होणार. तर मित्रांनो, आपण इथंच थांबू. व्हिडिओ बरा मोठा झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. माझ्या फार्मवरचे ॲनिमल कसे वाटले ते जरूर सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण शेतीशी निगडीत किंवा शेळीपालनाशी रिलेटेड आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल, कुठेतरी छोटासा फायदा होईल, हेल्प होईल. आणि आपण इथंच थांबू. जय शिवराय.